तूर डाळ किंवा मूग डाळ ही आपल्या जेवणामध्ये आपण नेहमीच वापरतो, पण मसूरची डाळ तितकीच पौष्टिक असल्यामुळे तीही आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी सिंपल अशी मसूरची डाळ करून दाखवणार आहे। चला तर मग तयारीला लागूया। 250 ग्रॅम मी इथे मसूरची डाळ घेतली होती। व्यवस्थित स्वच्छ धुवून मग ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, त्यामुळे छान ती फुललेली आहे। कुकर घ्यायचा आहे, मसूरची डाळ घेऊया। याच्यामध्ये डाळ घातल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण चिरून घेतलेला कांदा आहे त्याच्या फोडी घालायच्या आहेत, टोमॅटोच्या फोडी, 2 मिरच्या, 1 चमचा तेल, पाणी घालायचं आहे, झाकण बंद करायचं आहे, गॅस ऑन करूया। हाय फ्लेम वरती 3 शिट्ट्या देऊन आपण डाळ शिजवून घ्यायची आहे। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण गॅस बंद केला होता आणि व्यवस्थित एक 15-20 मिनिटं आपण पूर्ण वाफ जाईपर्यंत थांबलो होतो। कुकरची लेड ओपन करायची आहे, घुसळून घेऊया रवीनी आणि आता कढई घ्यायची आहे। त्याच्यात एक 2 ते 3 चमचे तेल, तेलही चांगलं तापलेलं आहे। त्यात जाईल मोहरी, मोहरी चांगली तडतडली की मग त्यात जाईल जिरं 1 चमचा। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बारीक चिरलेल्या, त्याही फोडणीला द्यायच्या आहेत। आलं बारीक चिरलेलं आहे। आता त्यात जाईल हिंग 1/2 चमचा, बारीक चिरलेली मिरची, 12 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, ती आपल्याला आता फोडणीला द्यायची आहे। हे सगळं छान जरा हाय फ्लेम वरती टॉस करून घेऊया आणि चांगली फोडणी झाली की मग आपल्याला डाळ जी आपण घुसळून घेतली आहे ती ह्याच्यात फोडणीला द्यायची आहे। चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता पाणी घालून पुन्हा एकदा छान आपण त्याला एक मिक्स द्यायचंय। गॅस आता फ्लेम थोडासा बारीक करूया। त्यात जाईल धणा जिरा पावडर 1 छोटा चमचा, आमचूर पावडर 1/2 चमचा आणि आता चवीनुसार मीठ। शेवटी पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आपण ठेवलेली आहे ती घालायची आहे। मिक्स करूया आणि वरनं 1 चमचाभर तूप घालायचं। गरमागरम अशी आपली मसूरची डाळ तयार आहे। गॅस बंद करूया। ही डाळ जरूर घरी ट्राय करा, कारण खूप सोपी आहे करायला आणि पचायला हलकी आहे। आज आपण करणार आहोत मसूरची भाजी, जी अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे, त्यामुळे वेळ न घालवता पटकन तयारीला लागतो। मसूरच्या भाजीसाठी आपल्याला हे मसूर घ्यायचेत, जे मी 1/2 किलो घेतले होते। 1 दिवस आधी रात्री भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी त्याच्यातनं सगळं पाणी काढायचं आणि मग एका मलमलच्या कपड्यात बांधून ठेवायचे किंवा नुसत्या चाळणीवरती ठेवायचे। तसे 2 दिवस ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे, म्हणजे ह्याला छान असे मोड येतात। कारण मसूरची भाजी किंवा कोणतंही कडधान्य घेतलं, जेव्हा त्याला मोड येतात ना, तेव्हा ती भाजी खूप रुचकर लागते। त्यासाठी हे मी मोड आणून दिलेले आहेत। 3 दिवसाची प्रोसिजर करून आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। गॅस ऑन करूया। 2 चमचे तेल तापेपर्यंत मी इथे खलबत्ता घेतलाय। 4 मोठ्या पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, ते आपल्याला फक्त ठेचून घ्यायच्या सालासकट। तेल चांगलं तापलेलं आहे। जे आपण लसूण ठेचून घेतला होता तो फोडणीला देऊया। इथे मी कढीपत्त्याची 8-10 पानं घेतली आहेत। मोहरी घ्यायची आहे 1 चमचा, जिरं 1 चमचा, हिंग घ्यायचं आहे 1/2 चमचा। इथे मी आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे, ती 1 चमचा। थोडंसं परतून घेऊया। मी 2 मध्यम कांदे घेतलेत बारीक चिरलेले, ते फोडणीला देऊया। तेही थोडेसे परतायचे आहेत। चांगला एकदा थोडासा कांदा लालसर रंगावरती थोडासा आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। मी इथे 2 टोमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे बारीक चिरलेले। हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय।
थोडं त्याचं पाणी कमी झालं टोमॅटो आणि कांद्याला जे सुटतं की मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता हे मसूर घालायचे आहेत. मोड आलेले मसूर 1/2 किलो जे आपण घेतले होते ते सगळे घालूया. गॅस बारीक करायचा आहे. आता इथे मी घेतले 2 मोठे बटाटे, सालं काढून त्याच्या थोड्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत, खूप छोट्या नाही. या पद्धतीने ते आपण सगळे त्याच्यात घालूया. हळद 1/2 चमचा, मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला घ्यायचा आहे 1 चमचा. तुमच्याकडे किंवा दुसरा कोणताही मसाला असला तरी चालू शकेल. त्याच्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी, चवीनुसार मीठ. चांगलं परतून घेऊया. हे गॅस मोठा करायचा आहे. सगळा मसाला व्यवस्थित हा भाजीला लागला की मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी अगदी थोडंसं, पण आपल्याला ही सुकीच भाजी करायची आहे. फक्त मसूर शिजण्यासाठी आपण हे पाणी घालतोय. पाणी घातलं की आपल्याला थोडासा गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे. लीड ठेवून 15 मिनिटं ते 20 मिनिटं छान ही भाजी शिजेल तिथपर्यंत वाट पाहायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण भाजी शिजली आहे की नाही. वा, थोडीशी खरं तर शिजायची आहे, पण पुन्हा एक 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत, त्यामुळे त्यावेळेला ती शिजेल. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इथे आपण चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. फक्त मध्ये इथे आपण कापलेली आहे. इथे पावडर गूळ घेतलेला आहे, तो आपल्याला घालायचा आहे 1 चमचा. इथे मी कोकम घेतलेले आहे. तुमच्याकडे कोकम नसतील, चिंचेचा कोळ असेल तरी चालेल, किंवा तुम्ही लिंबू पिळलं तरी चालू शकेल. पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खवणून, ते आपल्याला घालायचं आहे. खूप घालायचं नाहीये, मी फक्त इथे वरती भुरभुरतोय तेवढंच घालायचं आहे. पुन्हा थोडासा पाण्याचा हबका. पुन्हा आपण लीड ठेवूया आणि 10 मिनिटं हे मंद आचेवरती आपण शिजवून घेऊया, म्हणजे आपली भाजी तयार होईल. एक 5-10 मिनिटं झालेली आहेत. बघूया पूर्ण भाजी शिजलेली आहे की नाही. आहा, खमंग स्वाद. आणि आता आपल्याला हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. वा, बटाटा तोही शिजलेला आहे आणि मसूर तेही शिजलेले आहेत. वा, गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया. भाजी तयार आहे. मी जरा चाखून बघतो कशी झाली आहे ती. मस्त झणझणीत झालेली आहे मंडळी. तुम्हाला जर इतकी स्पायसी नको हवी असेल ना, तर थोडंसं तुम्ही स्पाइस कमी केला तरी चालेल. कारण काय झालं, याच्यामध्ये आपण 3 प्रकार घातलेत. एक मिरचीची पावडर, गरम मसाला आणि वरती मिरची. त्यामुळे थोडंसं जर तुम्हाला माइल्ड हवे असेल तर काहीतरी स्किप करा. आणि हो, ही भाजी जरूर करून पहा. मशहूर तर आहेत बरेच सारे पुलाव, पण आज आपण बनवणार आहोत खूप सोपा असा मसूर पुलाव. चला तर मग बनवूया मसूर पुलाव. मसूर पुलाव बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर मसूर आहेत. हे 1 वाटी मसूर मी घेतले होते. 2 दिवस आधी डबल पाण्यामध्ये ते भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं आणि चाळणीवरती बंद करून ठेवायचे, म्हणजे 2 दिवसांनी त्याला छान मोड येतात. अशा पद्धतीने हे मसूर आपण मोड येऊन घेतलेले आहेत. फक्त 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये ते घालायचे आणि अशा पद्धतीने हे मसूर आपण करून घेतलेले आहेत तयार. गॅस ऑन करूया. 2 मोठे चमचे तेल घ्यायचे. मोहरी 1 चमचा. मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं. मी अख्खे मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये 3 ते 4 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे बारीक करून घेतलेले आणि 7 ते 8 काळी मिरी. हिंग 1 टीस्पून. हळद 1 टीस्पून. आलं लसणाची पेस्ट 1 मोठा चमचा. कढीपत्त्याची 8 ते 10 पानं. 2 लाल मिरच्या फक्त मी हाताने तोडून घेतलेल्या आहेत, त्या फोडणीला द्यायच्या आहेत.
एकदा हे सगळं टॉस करूया। आता एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही फोडणीला द्यायचा आहे। मिक्स करूया। फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांदा खूप शिजून द्यायचा नाहीये आणि त्याच्यामध्ये लगेच हे मसूर मिक्स करायचे। पुन्हा एकदा सगळं एकत्र करूया। थोडंसं परतल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचंय, आपण ही कसुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचा आहे मोठा, फक्त हातावर ही घ्यायची, मस्त क्रश करायची, त्याचा सगळा स्वाद ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे, स्प्रिंकल करायची सगळीकडे। पुन्हा एकदा फक्त थोडंसं टॉस करूया, परतून घेऊया। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे वाटण मिक्स करायचं आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे। या वाटण्यात काय आहे, हा तळलेला मसाला आहे। म्हणजे काय की 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं पॅन मध्ये, त्याच्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी सुकं खोबरं हे छान थोडंसं परतायचं आणि त्याच्यामध्ये फोडणीला 3 ते 4 तमालपत्र, 7 ते 8 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 1 स्टार फूल असं सगळं मिक्स करायचं, पुन्हा परतायचं आणि 2 चमचे आपल्याला त्याच्यात धणे घालायचे। हे सगळं झाल्यानंतर एक मोठा कांदा चिरून घ्यायचा, जरा तुम्ही जास्त बारीक नाही चिरला तरी चालेल, तो मिक्स करायचा आणि 15 ते 20 मिनिटं छान ते तेलावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करा, थंड करून ते वाटून घ्यायचं आणि हा मसाला तयार होतो। सो 1 बाउल हा मसाला आहे, जो आपण तळला मसाला केलेला आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करूया। मिक्स करून घेऊया। आपण एक छान वाटण त्याच्यात मिक्स केलेलं आहे। आता काय करायचंय, आपल्याला ह्याच्यात राईस मिक्स करायचा। हा आपण बासमती राईस घेतलेला आहे, 1 वाटी बासमती राईस आहे, 1.5 वाटी आपण गरम पाण्यामध्ये राईस टाकलेला आहे, जो आपण 1 तास पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता। फक्त थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून आपण छानपैकी शिजवून घेतलाय, खूप छान मोकळा असा राईस होतो। हा सगळा राईस आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। आपण ह्याच्यात गोडा मसाला वापरतोय 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता फायनली आपल्याला त्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे। आपण हा मस्त एकजीव करून घेतलाय। आता फक्त काय करायचं, त्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचंय। सो 1 अख्खं लिंबू आहे, छान त्याला एक फ्लेवर येतो मस्तपैकी। अख्खं लिंबू पिळून छानपैकी एकदा त्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटं आपल्याला त्याला छान वाफेवरती शिजवून घ्यायचंय। सो लिड लावूया आणि 3 ते 4 मिनिटात आपला मसूर पुलाव तयार होईल। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया मसूर पुलाव झालाय की नाही। तो फर्स्ट क्लास छान झालेला आहे। गॅस बंद, मस्त गरमा गरम वाफाळलेला असा मसूर पुलाव। गरमागरम वाफाळलेला असा मसूर पुलाव तयार आहे। फक्त काय करायचंय की छान पापड भाजायचा किंवा कोणतंही लोणचं घ्यायचं आणि मस्त पुलावचा आस्वाद घ्यायचा। आज आपण करणार आहोत कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर। इथे आपण मसूर 200 ग्राम घेतलाय आणि तो मी 3 ते 4 तास भिजवलाय। आता मी त्याला उकळून घेणार आहे। पाणी अगदी खूप घ्यायचं नाहीये, अगदी थोडं, जे जवळपास 1.5 ग्लास किंवा 2 कप पाणी आहे। आता हा मसूर घेऊया। मसूर आपण भिजवलाय त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही, फक्त आपण 2 शिट्ट्या होऊ देणार आहोत। आता आपल्याला त्यामध्ये थोडी हळद टाकावी लागेल
अर्धा टीस्पून, थोडं चिमूटभर हिंग, 1 तेजपान आणि अगदी थोडं तेल. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावणार आहोत. आता आपल्या 2 शिट्ट्या झाल्यात. आता मी गॅस बंद करते. कुकर गरम आहे, वाफ अजून निघायची बाकी आहे. मी कुकर थोडा साईडला ठेवते आणि आता मसाल्याची तयारी करते. पॅन चांगला गरम झालाय. मी आता धणे टाकते. धणे 2 टेबलस्पून, ह्या 4 मिरच्या, जिरं, 4-5 लवंग, 5 ते 6 मिरी, 1 तेजपान, हे चक्री फूल, थोडंसं दगडफूल, मसाला वेलची, थोडी जावित्री, दालचिनी, ही थोडी खसखस, तीळ, खसखस आणि तीळ अर्धा टेबलस्पून घेतली आहे. अगदी थोडे परतवून घेणार आहे की त्यांचा सुगंध थोडासा चांगला येतो. आपला मसाला झालाय. मी आता गॅस बंद करते आणि मसाला थोडासा थंड होण्याची वाट बघते. आपला मसाला चांगला थंड झालाय. आता मी तो मिक्सरला वाटून घेते. आपला मसाला छान बारीक झालाय. आता आपण भाजीला सुरुवात करूया. पॅन चांगला गरम करून घेऊ आणि मग त्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेल 3 ते 4 टेबलस्पून घेतलं आहे. तेल तापलंय. आता मी थोडी कोथिंबीर टाकते सुरुवातीला, नंतरही आपण टाकणार आहोत. हे कांदे मध्यम आकाराचे 3 कांदे आहेत, बारीक चिरून घेतलेत. इथे तुम्हाला वाटलं ना कांदा बारीक नाही चिरायचा आहे, किसून घेतला तरी चालेल. किसूनही अतिशय छान होते ही भाजी. थोडंसं मीठ टाकते. कांदा एकदम छान अगदी मस्त भाजला गेलाय. आता आपण आलं लसूण त्याची पेस्ट टाकणार आहोत. मी नेहमी म्हणते की आलं लसणाची पेस्ट ती आता मी तुम्हाला सांगते की तिच्यात मी काय काय टाकते. 1 भाग जर आलं असेल तर 2 भाग लसूण असतात आणि कोथिंबीर निवडलेली असते ना त्याच्या थोड्याशा कोळ्या काड्या उरलेल्या असतात. त्या सगळ्या काड्या व्यवस्थित धुवून बारीक करून मी ते पण याच्यात टाकते. शिवाय लिंब पिळून टाकते आणि थोडंसं तेल टाकून ही मी पेस्ट तयार करून ठेवते. आलं लसूण एकदम छान फ्राय झालंय. आता आपण त्यामध्ये हे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते टाकणार आहोत. एकदम छान सुगंध येतोय. असं वाटतंय ना की नॉनव्हेजची कुठली डिश तयार होते की काय. अगदी ना माझ्याकडे जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा नॉनव्हेज डिश जेव्हा एका बाजूला होते तेव्हा व्हेज पाहुण्यांकरता मी ही डिश नेहमी बनवते. आपले टोमॅटो पण एकदम छान फ्राय झालेत. आता आपण जो मसाला केला होता ना तो टाकणार आहोत. आपल्या मसाल्यात तर आपण मिरच्या टाकल्या आहेत पण खूप नव्हत्या टाकल्या. 4 ते 5 मिरच्या होत्या. इथे मी थोडी हळद आपण उकळतानाही टाकले आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे ती टाकणार आहोत. ती 1.5 टेबलस्पून आहे. आणि हा माझा घरगुती मसाला, गरम मसाला, तो जास्त नाही आहे, अर्धा टेबलस्पून आहे तो फक्त. आपला मसाला छान परतून झाला आहे. आता आपण हा उकळलेला मसूर आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी थोडंसं पाणी टाकते. इथे पाणी आपण खूप जास्त टाकणार नाही. आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत.
5 ते 7 मिनिटं झाली आहेत. भाजीला छान उकळी आली आहे. कोल्हापुरी अख्खा मसूर तयार झालाय. मी आता गॅस बंद करते आणि आता सर्व करून घेते. कोल्हापुरी अख्खा मसूर तयार आहे. हा तुम्ही भाताबरोबर खा, भाकरी बरोबर, नान बरोबर, पोळी बरोबर, कशा बरोबरही अतिशय छान लागतो. मसूरची भाजी आपण खातो किंवा आमटी खातो, पण आज मी तुम्हाला ह्याच मसूरचे कबाब करून त्याचे रोल्स बनवून दाखवणार आहे. वेळ न घालवता पटकन तयारीला लागतो. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 1 पाव किलो आहे. मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपल्याला क्रश करायची आहे. मी इथे आमचूर पावडर घेतली आहे, तीही आपण पाव चमचा घेणार आहोत. अर्धा चमचा धणा जिरा पावडर, चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आता त्यात जाईल 1 चमचा साजूक तूप, थोडंसं तेल. पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर हे व्यवस्थित सगळं चांगलं मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचंय. चांगला आपण असा मस्त पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता फक्त त्याला थोडंसं आपण तुपाचा हात लावूया. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि रेस्ट करायला 5 मिनिटं ठेवून देऊया. आणि आता कबाबची पुढची प्रोसिजर. मी इथे मसूर घेतलेत. आपण भिजवून घेतले होते मसूर 2 दिवस आधी, आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढून आपण त्याला थोडेसेच मोड येऊन द्यायचे. ते मी 1 वाटीभर घेतलेत सगळे. आपल्याला खूप क्रश नाही करायचेत, म्हणून आपण हाताने फक्त थोडेसे मोडून घ्यायचे. आता मी इथे घेतली आहे कसुरी मेथी. मी इथे 2 मिरच्या घेतल्यात बारीक चिरलेल्या. आमचूर पावडर पाव चमचा. इथे मी घेतलाय घरगुती मसाला. तुमच्या घरी जो मसाला तुम्ही वापरता तो घेतला तरी चालेल. आता येईल धणा जिरा पावडर पाव चमचा फ्लेवरसाठी. आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा. चवीनुसार मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर. मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत भरपूर. हाताने आपल्याला फक्त ती तोडून घ्यायची आहेत. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसूरचे जे दाणे आहेत ना, त्याला हा सगळा व्यवस्थित फ्लेवर लागला पाहिजे. आता मी काय केलंय, मी 2 बटाटे घेतले होते, शिजवून त्याची सालं काढून मी किसून घेतलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी टाकायचं आहे तांदळाचं पीठ. आणि आता आपण याचे व्यवस्थित कबाब्स तयार करून घेऊया. आता एक गोळा घ्यायचा. सो आपण हे ना असे लांबडे करून घेणार आहोत. असे सगळे आपण कबाब्स व्यवस्थित तयार करून घेऊया. अशा प्रकारे सगळे कबाब्स आपण तयार करून घेतलेले आहेत. मी आता इथे ग्रिल पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करूया. साजूक तूप घ्यायचंय 1 चमचा. ब्रशनी आपण त्याला छान ग्रीस करून घेऊया. हे सगळे कबाब्स आपल्याला ग्रिल पॅन वरती शॅलो फ्राय करून घ्यायचे. मगाशी रेस्टिंग साठी जे आपण पीठ ठेवलं होतं त्याच्यात आपल्याला चपात्या करून घ्यायच्या. पिठात थोडंसं डिप करूया. व्यवस्थित स्प्रेड करून त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी लाटताना कबाबच्या आकाराच्या प्रमाणे आपण पोळी खूप मोठी किंवा छोटी नाही, मध्यम अशी लाटून घ्यायची आहे आणि खूप जाडसरही ठेवायची नाहीये. तर आपण ती शेकून घेऊया. थोडंसं तूप. आता आपण कबाब्स दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊया.
थोडंसं तूप, चपाती झालेली आहे ती आता काढून घेऊया. आणि आता फायनल असेंबली. चपाती घ्यायची आहे. आता पहिल्यांदा काय करायचंय, आपण इथे मिओनीज घेतलेलं आहे ते थोडंसं आपण ह्या चपातीला लावून घेऊया. आता आपण कबाब जो तयार करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे, मध्ये ठेवूया. सो यावर जाईल थोडीशी आमचूर पावडर, थोडंसं लिंबू पिळायचंय. इथे आपण थोडेसे वेजीज घेतलेले आहेत, कांदा उभा चिरलेला, टोमॅटो उभा चिरलेला, कैरी किसून घेतलेली, इथे काकडी किसून घेतलेली आहे, त्याचं पाणी आपण छानपैकी काढून घेतलेलं आहे, आमचूर पावडर, थोडंसं लिंबू पिळायचंय, थोडंसं मीठ, त्यावर जाईल आता चीज, आणि आता शेवटी कोथिंबीर बारीक चिरलेली. आता आपण त्याला रोल करून घ्यायचं आहे की नाही. मसूर पासनं अगदी आगळा वेगळा पण चटपटीत असा हा मसूर कबाब रोल. त्यामुळे हा कबाब रोल जरूर करून पहा. कडधान्य मला फार आवडतात आणि त्यातल्या त्यात मसूर म्हणजे ही माझी फेवरेटच आहे. तर आज मी तुम्हाला माझी फेवरेट मसुरीची आमटी दाखवणार आहे. तर चला आपण बनवूया मसुरीची आमटी. आता ह्याच्यात मी 1 वाटी ओलं खोबरं भाजून घेणार आहे. रंग बदललेला आहे खोबऱ्याचा. आता आपण हा काढून घेऊया. आता ह्याच कढाईमध्ये आपण कांदा भाजून घेऊया. मी इथे साधारण 2 कांदे घेतलेले आहेत. ते लांबट चिरून आता ते आपण छान खरपूस भाजून घेऊया. ह्या कांद्याचा रंग बदललेला आहे. आता ह्याच्यात आपण तेल घालून थोडंसं त्याला कुरकुरीत करूया. हा कांदा पण चांगला ब्राऊन झालेला आहे. हा काढून घेऊया. आता ह्याच कढाईमध्ये आपण गरम मसाला पण परतून घेऊया. लवंग, दालचिनी, धणे, जिरं, थोडीशी मेथीचे दाणे, थोडंसं आलं आणि लसूण हे चांगलं आपण परतून घेऊया. ह्या गरम मसाल्याचा सुगंध येईपर्यंत तो परतायचा आहे, साधारण 1 ते 2 मिनिटं. हे काढून घेऊया. हे सगळं थंड झालेलं आहे. आता आपण हे एकत्र बारीक वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. ह्याच्यात थोडीशी चिंच पण घालायला मी विसरले होते, ती घालून घेऊया. हे छान बारीक झालेलं आहे. आता आपण आपली आमटी तयार करूया. कढाई गरम झालेली आहे. त्याच्यात आपण तेल घालूया, 2 ते 3 टेबलस्पून. आणि तेल गरम झालं की त्याच्यात 2 कांदे बारीक चिरलेले आपण परतून घेऊया. थोडंसं मीठ घालूया म्हणजे हे लवकर ब्राऊन होतील. कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता ह्याच्यात घालूया हळद आणि तिखट. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला आपण ह्याच्यात घालून तेल सुटेपर्यंत आता हे परतून घेऊया. इथे मी 2 वाटी मसूर रात्रभर भिजत टाकले होते आणि मग दुसऱ्या दिवशी मोड काढून ते शिजवून घेतले. आता ते मी ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. ह्याच्यात आपण आता आपलं वाटप घालूया.
गूळ घालूया. हे एकत्र मिक्स करून मग त्यात पाणी आणि थोडंसं मीठ घालूया. 1 वाटी पाणी, थोडंसं मीठ, कारण आधी आपण मीठ घातलेलं होतं. आणि आता ह्याला झाकण लावून उकळी देऊया. ह्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण ह्याला एक फोडणी देऊया. तूप गरम करूया. आता ह्याच्यात 1 चमचा मोहरी आपण तडतडून घेऊया. मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि ही फोडणी आता आपण आमटीत घालूया. आणि आपली आमटी तयार आहे. ही आमटी तर भाताबरोबर छानच लागते. पण जेव्हा माझं केळवण झालं होतं लग्नाच्या वेळेस, तेव्हा माझ्या काकीने हे डोशाबरोबर मला वाढलं होतं आणि ते उत्कृष्ट लागलं होतं. हे आंबोळी बरोबर पण छान लागतं.